नमस्कार मित्रांनो, मी आपला ब्लॉगर गणेश जाधव. ब्लॉगर गणेश जाधव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता सध्या मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं जे स्ट्रगल करताय, जॉब करता करता जे स्ट्रगल करताय, कुठेतरी परिस्थिती सुधारावी किंवा सुधारता यावी यासाठी ते खूप सारे प्रयत्न करतायत. आणि मुलांच्या मातीच हे सगळं कष्ट आणि सगळ्या गोष्टी फक्त मुलांच्या मातीच आलेल्या आहेत मित्रांनो. कारण मुलींना त्या सगळ्या गोष्टींमधून जावं लागत नाही आहे. ज्या गोष्टींमधून मुलं जात आहेत, लग्नासाठी स्ट्रगल असेल किंवा मग लग्न जमण्यासाठी स्ट्रगल असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून फक्त मुलं जात आहेत मित्रांनो. तर मला सगळ्यांना हे एकच सांगायचं आहे, तुम्ही प्रयत्न करत असताना फक्त स्वतःसाठीच नका करू, इतर समाजातल्या मुलांना पण सोबत घेऊन चालला. ज्या गोष्टी आपण फेस केल्या त्या गोष्टी दुसऱ्या मुलांना फेस कराव्या नाही लागणार, या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. कारण आपण सुधारलो तर समाजाला सुधारवणं हा आपलं काम आहे किंवा आपलं कर्तव्य आहे. आपल्याला जर एखादा चांगला रस्ता भेटला असेल, त्या रस्त्याने आपल्याला काही गोष्टी भेटत असतील तर त्या रस्त्यांना दुसऱ्याला आणायचं काम हे आपलं आहे मित्रांनो. एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम हे आपलं स्वतःचं आहे. डायरेक्ट सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या फील्डमध्ये आहात किंवा एखाद्या फील्डमध्ये चांगलं काम करत आहात आणि तुम्हाला त्याचा चांगला मोबदला भेटतो किंवा पुढे पण त्या गोष्टीचा स्कोप आहे, तर कोणाला 10 माणसांना सांगायचं की मित्रांनो त्या रस्त्याने या, तुमचा स्वतःचा फायदा होईल, माझा पण असाचा फायदा झालेला आहे आणि तुम्ही पण काहीतरी करू शकता, असं सांगण्याचं आपलं काम आहे मित्रांनो. कारण सध्या मार्केटमध्ये खूप सारे मुलं स्ट्रगल करत आहेत. स्ट्रगल ह्यासाठी करत आहेत की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. कारण शिक्षण खूप झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत, ते जॉब करताय, शेती घरी 1 2 एकर शेती असेल त्यांच्या, घरचे आईवडील शेती करता आणि ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठेतरी शहरामध्ये जॉब करतायत. आणि त्यांचं लग्नाचं वय पण झालेलं आहे. लग्नाचं वय झालेलं असताना त्यांना मुलगी भेटत नाही आहे. का भेटत नाही आहे तर त्यांच्याकडे प्रायव्हेट सेक्टरमधला जॉब आहे, शेती पण कमी आहे, प्रॉपर्टी कमी असल्यामुळे लग्न होत नाही आहे. मित्रांनो, खूप सारे डिप्रेशनमधून मुलं जात आहेत. तर त्यांना बाहेर काढण्याचं काम, आपण जर स्टेबलाइज आहे, आपण स्वतः स्टेबलाइज आहे, तर कोणाला तरी स्टेबलाइज करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर त्याला सांगा की तू असं नाही असं कर, असं नाही तसं कर. जर तुमच्याकडे त्याच्यासोबत असलेल्या अपॉर्च्युनिटीपेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी असेल तर त्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. कारण आपण नाही करणार तर कोण करणार आहे मित्रांनो. समाजातील जे मुलं असतील, समाज म्हणजे काय वेगवेगळ्या जाती धर्मासाठी बोलत नाही, आपली एक सोसायटी बोलतोय ज्यामध्ये मानव हा प्राणी राहतो. आणि मानव प्राण्याला स्वतःला मदत करणे आणि इतरांना मदत करणे हा फक्त मानव प्राणीच करू शकतो. आणि आपण आपल्याला करू शकतो तर आपण का करत नाही आहे मित्रांनो. आत्महत्या का होत आहेत, आपल्या आजूबाजूला नवतरुण मुलं मरतायत, का मरतायत मित्रांनो? कारण त्यांना सपोर्ट भेटत नाही आहे, मानसिक सपोर्ट भेटत नाही आहे. तुम्ही फायनान्शियली त्यांना मदत करा, मी असं कधीच म्हणणार नाही, तुम्ही त्यांना फायनान्शियली मदत नका करू, पण एक मानसिक सपोर्ट, मेंटली सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामुळे जर एक माणूस जगला मित्रांनो तर त्याचं पूर्ण कुटुंब तुमचं ऋणी राहील. किंवा मग तुम्हाला स्वतःला पण चांगलं वाटेल की आपल्यामुळे कोणीतरी जगलं किंवा आपल्यामुळे कोणीतरी पुढे येते. माणुसकी जपा मित्रांनो, हाच माणुसकीचा खरा धर्म आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.